नमस्कार, मी मुकेश माणिकराव काळे बेसापिपळा नगरपंचायतमध्ये प्रभाग 1 मधून नगरसेवक म्हणून आताच निवडून आलेलो आहे आणि आज सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आशीर्वादाने आमचे नेते आज मी सार्वजनिक बांधकाम सभापती म्हणून बेसापिपळा नगरपंचायत आज त्यांनी माझी नियुक्ती केली आणि संपूर्ण नगराध्यक्ष आणि 17ही नगरसेवकाचे आभार। बिनविरोध सार्वजनिक बांधकाम सभापती म्हणून माझी इथे आज निवड झाली, त्याच्या अधिकार आणि कर्तव्य याला बेसापिपळा नगरपंचायत क्षेत्रामध्ये निभवणे हे माझं कर्तव्य राहील आणि त्याकरता मी कटिबद्ध राहील। या परिसरात बेसापिपळा नगरपंचायत महाराष्ट्रातली सर्वात सुंदर आणि स्वच्छ नगरपंचायत कशी बनावी हाच आमचा ध्यास आहे आणि त्याकरता आम्ही अहोरात्र सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये परिश्रम घेऊ अशीच इथे मी ग्वाही देतो। येथील नागरिकांसाठी आपण नवीन कोणती योजना घेऊन येणार? बघा, हा नव्याने डेव्हलपिंग एरिया आपण सगळे जाणता की सन्माननीय बावनकुळे साहेबांचं हे विधानसभा क्षेत्र आहे आणि भूतो न भविष्यतो असा विकास बेसापिपळा नगरपंचायतमध्ये झालेला आहे। सगळ्या प्रकारचे ब्रँड्स, मोठे मोठे 24 मीटर रस्ते असो, 30 मीटर रस्ते असो, या परिसरामध्ये हा परिसर इथे शहरापेक्षाही मोठं गार्डन्स व्हावं, स्विमिंग टँक्स व्हावे, स्वच्छ आणि सुंदरता याकडे आमचं विशेष लक्ष राहील। 126 कोटीची गटर लाईन सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी भूमिपूजन केलेलं जे होतं त्याचं काम सुरू झालेलं आहे। या सगळ्या एका नागरिकाला ज्या सगळ्या प्रकारच्या सुखसोयी ॲम्युनिटीज आम्हाला लागतात त्याच्याकडे ते आम्हाला विशेष लक्ष राहील। जनतेला काय संदेश देणार? मी बेसापिपळा नगरपंचायतच्या जनतेला एकच संदेश देतो की मला एकाच गोष्टीची शोकांतिका नेहमी वाटते। एक नगरसेवक म्हणून नाही, एक बिंग अ गुड सिटीजन म्हणून मी एक सगळ्यांना आवाहन करतो की प्रत्येक निवडणुकीमध्ये 50 आणि 52% फक्त मतदान होते। सगळ्यांनी आवर्जून या परिसरात जे मायग्रेट झाले, बाहेरून आले, त्यांनी आपलं मतदानात इथे नाव नोंदवावं आणि जास्तीत जास्त येणाऱ्या लोकसभा 3 वर्षानंतर लोकसभा आहे, माझी सर्वांना कळकळीची विनंती आणि आवाहन पण आहे की आपलं नाव मतदानात नोंदणी करून बेसापिपळा नगरपंचायत अंतर्गत सगळ्यात जास्त मतदान व्हावं अशी आमची इच्छा आहे। त्याकरता सर्वांनी आपलं नाव नगरपंचायतच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करू, सगळ्यांच्या माध्यमातून आपलं नाव इथे नोंदवून घ्यावं